करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध कामांचा विकास शुभारंभ आज सकाळपासून आम्ही चालू केला आहे। सर्वसाधारण आचारसंहिता 10 तारखेला लागणार आहे, 10 किंवा 15 तारखेला। त्याच्या अगोदर जेवढे विकास निधी मंजूर आहेत, मग वडंगेसारख्या ठिकाणी पर्यटनमधून 14,98 लाखाचा विकास निधी मंजूर आहे। सुळे आकोडे पूल मंजूर आहे। कळीचा बाजारपेठेतला रस्ता 7.5 कोटीचा मंजूर आहे। क वर्ग यात्रास्थळमधून निधी मंजूर आहे। जिल्हा नियोजनमधून नागरी सुविधा आणि जनसुविधामधून निधी मंजूर आहे। सामाजिक न्याय स्टेट बजेटमधून या ठिकाणी निधी मंजूर आहे। जिल्हा नियोजनमधून दलित वस्तीसाठी निधी मंजूर आहे। जेवढे शासनाचे हे मला प्रयत्न करून निधी आणता येईल तेवढा आपण आणला आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड चालू आहे। आणि या महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, माझी बहीण लखपती योजना, माझी मुलगी लखपती योजना, त्याच्यानंतर महिलांना 50% मोफत प्रवास, ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास, त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी 7.5 हॉर्सपावरच्या खाली वीज बिल माफ त्या ठिकाणी झालं आहे। वयश्री योजना, त्यानंतर ज्येष्ठ लोकांना पर्यटनासाठी योजना, अशा अनेक योजना, म्हणजे सांगाव्या तेवढ्या योजना आहेत। या सगळ्या योजना या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून चालू आहेत। मला वाटते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या करवीर तालुका मतदार समितीचा मी अध्यक्ष आहे। 93,000च्या वर आमच्या भगिनींना या योजनेतून लाभ मिळाला आहे। आजच काल 2 दिवसापूर्वी सप्टेंबरचे बहिणींना जी अधिकार भाऊबीज मिळवती मिळाली। आता आचारसंहितेच्या अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पण त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि मला वाटतं हे सरकार शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी, आम जनतेसाठी, खेळाडूंसाठी सर्व स्तरावरती काम करते। आणि मला वाटते या सरकारच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभारूया। उद्याचा महाराष्ट्र आज आपल्या इतर राज्यापेक्षा 1 नंबरला आज या ठिकाणी सर्वेमध्ये आला आहे, आर्थिक बाजूच्या भक्कम बाजूनं। आणि मला वाटते ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद इथून पुढच्या काळामध्ये होते। करवीर मतदारसंघामध्ये निश्चितपणे आपण कोट्यावधीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे। मी जरी लोकप्रतिनिधी नसलो तरी ह्या ठिकाणी निधी आणण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सरकारनं निधी मंजूर करून दिला, त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक आभार मानतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर आणि पाठलागानंच ह्या ठिकाणी ते मी सर्वांना दसऱ्याच्या, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।